नमस्कार आत्मा मालिक, कसे आज सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा सद्गुरू माऊलींचे ध्यान करतो, ध्यान करताना देखील आपल्याला वेगवेगळे प्रकार आपल्याबरोबर घडत असतात. तर आपण जेव्हा सद्गुरू माऊलींच्या ध्यानाला बसतो त्यावेळेस आपल्याला कधी आळस येतो, कधी जांभळी येते, कधी आपल्याला झोप देखील येते आणि कधी कधी आपण बोलतो आता थोडा वेळ ध्यान केले, आपल्याला काहीच फायदा नाही झाला, जाऊ दे, द्या सोडून, असे देखील आपण मनात विचारचक्र आपल्या चालत असते. तर जेव्हा आपण सद्गुरू माऊलींचे ध्यान करतो तेव्हा बाबांच्या फोटोसमोर थोडासा कापूर प्रज्वलित करावा. त्यानंतर आपण सद्गुरू माऊलींचे ध्यान करावे. ते केल्याने काय होतं, आपल्या जवळचा ओरा हा क्लीन होतो, म्हणजेच आपल्या जवळची निगेटिव्हिटी दूर होते आणि त्यानंतर आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेस आपले मन लागते. सद्गुरू माऊलींच्या फोटोपुढे एक आसन घ्यावे आणि आसनावरती बसून आपण ध्यान केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला गुरूंनी जो गुरुमंत्र दिलेला असेल, गुरुमंत्राचा जप देखील आपल्याकडून झाला पाहिजे. म्हणून बाबा म्हणतात, माणूस ध्यान करतो, थोड्या वेळ डोळे बंद करून बसतो आणि नंतर म्हणतो अजून काही मिळाले नाही. म्हणजे फळाची अपेक्षा करूनच आपण ध्यान करतो. साक्षात परमेश्वराची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, तर आपण फळाची अपेक्षा न करता जर परमेश्वराचे नाम राहतो त्यात आपल्याला आपल्या सद्गुरू दिसले नाही, सद्गुरूंचा साक्षात्कार झाला नाही, तर आपण ते सोडून देखील देतो. अर्थात म्हणजे आपल्यात किती सहनशीलता आहे ते बघण्यासाठी परमेश्वर असं करत असतो. त्यानंतर सोडून न देता वारंवार ध्यान करत राहिले पाहिजे, तर आपल्याला ध्यान लागेल आणि साक्षात परमेश्वराची ओळख देखील आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूंच्या जर दर्शनाला गेलो तर मनोभावे दर्शन घेतले पाहिजे आणि मला हे मिळू, मला बंगला मिळू दे, गाडी मिळू दे, घर मिळू दे, आरोग्य चांगलं राहू दे, असे काहीही बाबांकडं न मागता जर तुम्ही मनोभावे जर सद्गुरू माऊलींचं दर्शन घेतलं आणि आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत त्यांना अगदी डोळे भरून बघितलं, जेव्हा आपली आणि बाबांची कृपादृष्टी होते तेव्हा आपल्याला काय पाहिजे ते आपले सद्गुरू माऊली हे त्यांना कळत असतं. बाबा हे जेव्हा आपण ध्यान करतो तर ध्यानाद्वारे गुप्तरूपे कार्य करत असतात. जर आपण परमेश्वराच्या दर्शनाला गेले तर दर्शनच घेतले पाहिजे. जर आपल्याला सद्गुरूंची जर आपल्यावरती कृपा असेल तर आपल्याला सद्गुरूंच्या दर्शनाला जरी जायचे असेल तरी आपले मन व्याकुळ होते आणि जेव्हा आपण सद्गुरूंचे दर्शन घेतो त्यावेळेस आपले डोळे भरून येतात. असे जर आपल्याला होत असेल तर सद्गुरूंची कृपादृष्टी ही आपल्यावर आहे आणि आपण सद्गुरूंच्या कारणापासून जवळ गेलेलो आहोत हे पण आपल्याला समजले पाहिजे. कारण काही भाविकांच्या बाबतीत असे घडते की बाबांच्या दर्शनाची ओढ लागते, तिथे गेल्यानंतर बाबांना बघितल्यानंतर डोळे भरून येते. बाबांचं दर्शन करून बाबांना जेव्हा डोळे भरून बघतो तेव्हा आपलं डोकं एकदम शांत होतं, मन स्थिर होतं आणि तिथे बसून जर मेडिटेशन केले
तर आपल्या डोक्यातील विचार निघून जातात, शरीर मन हलकं हलकं व्हायला लागतं. म्हणजे सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर असते आणि सद्गुरूंची कृपा देखील आपल्यावरती होते. जे जे आत्मा मालिक भाविक आहेत तर त्यांना हा अनुभव अवश्य येत असतो. आणि ज्यांना हा बाबांच्या दर्शनाला गेल्यानंतर हळवं होणं, डोळ्यातून अश्रू येणं हे जर होत असेल तर समजून जा की सद्गुरूंची कृपा आपल्यावर झालेली आहे. हे पण आपण समजून घेतले पाहिजे. जास्तीत जास्त परमेश्वराचे नामस्मरण वाढवले पाहिजे, जास्तीत जास्त परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे. पण दुसऱ्यांना देखील परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी आपण छान छान संदेश दिले पाहिजे की आपले कोकमठाणला जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत तर त्यांच्यामुळे मला छान अनुभव आला, छान सद्गुरूंच्या दर्शनामुळे माझ्या जीवनाचे कल्याण झाले, हे देखील आपण दुसऱ्यांना सांगून त्या सद्गुरू माऊलींचे विश्वात्मक कार्य आपण वाढू शकतो. जर सद्गुरू माऊलींचे जर विश्वात्मक कार्य आपल्या हातून वाढले तर किती पुण्याची गोष्ट आहे बरं. तर होता होईल तेवढे 14च्या सत्संगात सद्गुरू माऊलींचं दर्शन घेतलं पाहिजे, त्याचबरोबर सत्संगाचा लाभ घेतला पाहिजे आणि बाबांचं जास्तीत जास्त नामस्मरण केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण कोकमठाणला जातो ना तेव्हा आपल्याला तिथं इतकं मन रमून जातं तर घरी यायची देखील आपली इच्छा नसते. असे प्रत्येकाला होत असते, कारण आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेतच तसे. कारण आपले जे सद्गुरू माऊली आहेत ते जास्त बोलत नाही, एकच शब्द बोलतात, ध्यान करा, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. एवढे बाबांचे 2 अनमोल शब्द ऐकून आणि बाबांचं दर्शन घेण्यासाठी सर्व आत्मा मालिक भाविक अगदी व्याकुळ झालेले असतात. जेव्हा आपण कोकमठाणला सद्गुरू माऊलींच्या दर्शनाला जाऊ त्यावेळेस सद्गुरू माऊलींना डोळे भरून बघून घ्यावं, तिथं बसून ध्यान करावं, सद्गुरू माऊलींचं दर्शन घ्यावं. आपल्या सद्गुरू माऊलींचा एकच प्रभू संदेश आहे, तो म्हणजे हृदय मंदिरी जे मज पाहती तयाशी होय माझी प्राप्ती. एवढा सुंदर प्रभू संदेश आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली वारंवार भाविकांना देत आहे. तो सर्वांनी समजून घ्यावा, आचरणात आणावा आणि सर्वांनी सद्गुरू माऊलींचे दर्शन घ्यावे. सर्वांनी जास्तीत जास्त नामस्मरण करावे आणि जास्तीत जास्त मेडिटेशनवरती भर द्यावा. एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. तर चला आपण आपल्या सद्गुरू माऊलींचा थोडासा जय जयकार करूया. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.